नमस्कार मित्रांनो, मी रंजना's कॅम्पेन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, आपण आहोत अहमदनगरमध्ये, म्हणजेच अहिल्यानगरमध्ये। अहिल्यानगरीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण पुन्हा भेटत आहोत। मागच्या भागात आपण पाहिलं प्रति गोंदवले, जे गोंदवलेला जाऊ शकत नाही ते येतेच प्रति गोंदवलेमध्ये थोरले राम मंदिराचं दर्शन घेऊ शकतात। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची पूजा करू शकतात। त्यांचंच एक उपासना केंद्र अहमदनगरमधील बालिकाश्रम रोड येथे आहे, ते मी तुम्हाला दाखवते। चला तर पाहूया डॉक्टर कुलकर्णी यांनी बांधलेलं उपासना केंद्र। अहमदनगर गावापासून 7 किलोमीटर अंतरावर शहराच्या मधोमध असलेलं हे उपासना केंद्र डॉक्टर कुलकर्णी यांनी त्यांच्या ब्रह्मचैतन्य रुग्णालयातच ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांचं उपासना केंद्र स्थापन केलं। ते त्यांचे निस्सिम भक्त आहेत, तसेच इतर भक्त मंडळींना उपासना करता यावी म्हणून त्यांनी हे केंद्र स्थापन केले। त्यांनी ही गोंदवलेकर महाराजांची सद्गुरुरायांची जी मूर्ती स्थापित केली, अतिशय जिवंत मूर्ती दिसते। त्या मूर्तीचं, त्या प्रतिमेचं दर्शन घेतल्यावर आपण प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजांची भेट घेत आहोत असा भास होतो आणि आशीर्वादही भेटतो। हे अतिशय जिवंत आपले सद्गुरू। श्रीराम जय राम, जय जय राम। अगदी तल्लीन होऊन महाराजांकडे बघता येतं, महाराजांची साधना करता येते। भक्त मंडळी आवर्जून येथे दर गुरुवारी उपासना केंद्रात उपासना करण्यासाठी येतात। संध्याकाळी 7 ते 8 ही वेळ आहे उपासनाची। ज्याला कोणाला येता येईल त्याने अवश्य यावे। जिथे रामाचे नाम तेथे माझे प्राण, असे सद्गुरू नेहमी म्हणतात। आपण गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर खाली जात आहोत आता उपासना जिथे चालते त्या जागेवर। अतिशय सुंदर विचार इथे लिहिलेले आहेत, महाराजांचे विचार इथे मांडलेले आहेत। तसेच त्यांचे शिष्य मंडळ जे आहेत त्यांचेही विचार इथे भिंतीवर कोरून ठेवलेत। हे आहे उपासना केंद्र। इथे गेल्यावर जसं समाधी मंदिर गोंदवलेला आहे, समाधी स्थळ, तशीच समाधी पादुका इथे बांधल्या। अगदी हुबेहूब आपण गोंदवलेला आल्याचाच भास होतो। अतिशय शांत, खाली उपासना केंद्र, त्याच्यावर अजून एक माळा आहे, तिथेही छान त्यांनी विचार लिहिले महाराजांचे भिंतीवर कोरले। येथेही महाराजांची पितळी मूर्ती आहे। ह्या मूर्तिकाराला सलाम की त्यांनी इतकी हुबेहूब महाराजांची मूर्ती घडवली आणि आम्हाला त्याचा दर्शन घेण्याचा योग आला। श्रीराम जय राम, जय जय राम। येथे येऊन अवश्य भेट द्या, एक एक विचार वाचा। अगदी माणसाचे विचार बदलतील असे विचार आहेत। हे एक रुग्णालय आहे। रुग्णालयात मध्ये सुद्धा प्रत्येक वॉर्डमध्ये माळजप, एक त्यांचं प्रवचन पुस्तक असं भक्तांना किंवा रुग्णांना वाचण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे डॉक्टर कुलकर्णी यांनी। इथे महाप्रसादही असतो। डॉक्टर कुलकर्णी येथे दर रविवारी प्रवचन देतात, प्रबोधन करतात। असंख्य भक्तगण, भक्त मंडळी येथे उपासना करण्यासाठी येतात, प्रवचन ऐकण्यासाठी येतात। तुम्ही अवश्य या उपासना करण्यासाठी। नामस्मरणात खूप शक्ती असते। श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, असं होतं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं उपासना केंद्र। मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्रीराम जय राम, जय जय राम लिहा। ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद।
जे नवीन आहेत ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना आपल्या साधू संतांची, महाराष्ट्राच्या साधू संतांची माहिती होते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. अवश्य पहा. थँक्यू फ्रेंड्स.